बाजूला निखिल केगाव संघाचे दोन अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये त्यांचे संघ खेळत असताना पाहायला मिळतील. एका बाजूने जिनिश अँड तन्वी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूने पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स च्या मधामधली लढत आपल्याला पाहायला मिळाल. आणि टॉस जिंकून तर बॅटिंग करण्याचा निर्णय फलंदाजी करणाऱ्या टीम अर्थातच पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स टीम कॅप्टन विवेक ठाकूर आणि टीम ओनर राजू पाटील आणि निलेश घरत दोनही दमदार मान्यवर अर्थातच राजू पाटील साहेब आणि निलेश घरत साहेबांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. आणि त्यांचा संघाचा कॅप्टन अर्थातच विवेक ठाकूर ज्याला गत वर्षी आपण मालिकावीर म्हणून पाहिलं होतं, तो महत्वाचा खेळाडू आता पुन्हा एकदा आपल्या संघाला आपल्या संपूर्ण टीमच्या एफर्ट्सनी सुपर 6 मध्ये घेऊन आला. आता सुपर 6 मध्ये जर तुम्हाला विजय फिक्स करायचा असेल तर मात्र चांगली चमकदार कामगिरी करावी लागेल. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूने विवेक तर दुसऱ्या बाजूने रितेश. चला त्वरित सुरुवात करायच्या. आमचे स्कोरर मित्र रेडी आहेत. आमचे युट्यूब टेक्निकल टीम पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सामन्याला होईल सुरुवात. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल समोर विवेक. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, काही करून चालणार नाहीये. महत्वाची मॅच आहे. टॉस जिंकून आपण बॅटिंग घेतल्या त्यामुळे जे काही मनामध्ये टार्गेट आहे तिथपर्यंत ते टार्गेटचे अचिव्हमेंट होणं फार आवश्यक असेल तरच मात्र धावा डिफेंड होऊ शकतात. फार सुंदर स्पर्धा आतापर्यंत मागील 3 दिवसामध्ये आपण पाहिल्या. हो आखूड टप्प्याचा बॉल आदळलेला आपटलेला बॉल अतिरिक्त वरून चालला आणि पंचांनी ओव्हर स्टेपिंग नो बॉल घोषित केला आणि नोच्या माध्यमातून फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल आता संधी आहे. कोणत्याही फलंदाजाला आपलं खातं उघडण्यासाठी अशा प्रकारचा एक बॉल नेहमीच हवा असतो आणि ते गोलंदाजाने कुठेतरी बोनस दिला असं म्हणायला हरकत नाही आहे. आता ती संधी चालू नाही तर विवेक ती स्वीकारतोय काय पुढच्या बॉलवर समजेल. हल्लीचं क्रिकेट आपण पाहायला गेलं तर एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट असतो. पूर्वीच्या काही फक्त ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल फ्री हिट असायचा आणि तेच ओव्हरस्टेपिंग पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सचिनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल फार सुंदररित्या डिलिव्हर केला होता. ओव्हर पिच बॉल होता परंतु तदनंतर मात्र खांद्याचा वापर. यावेळेसचा बॉल देखील चांगला डिलिव्हर केला. अक्षरशः बांधून ठेवलं फलंदाज विवेक ठाकूरला. 2 बॉल त्यांना बीट केले. चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती, चांगली लाईन, चांगली लेंथ कंट्रोल करतोय. एक अतिरिक्त बॉल जरूर आला परंतु त्यानंतर गोलंदाज चांगलं कमबॅक सुद्धा करतोय. हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न करतो. बॉल बॅक ड्राइव्ह बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क होत नाहीये. गॅप शोधण्यामध्ये अयशस्वी राहतात फलंदाज विवेक. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर रितेशला पाहतोय आपण. आता दोनही खेळाडूंच्या मध्ये विचार विनिमय होत आणि आवश्यक आहे. काही ज्यावेळेस एखादा खेळाडू अधिकतम चेंडू जास्तीत जास्त डॉट फेस करत असतो एक वेगळा दबाव त्याच्या मनामध्ये नेहमीच निर्माण होत असतो आणि त्यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वास काही एका वेगळ्या उंचीवर पाहायला मिळतो. कारण गोलंदाज नेहमी एक्सपेक्ट करत असतो की मी 6च्या 6 बॉल एकाच फलंदाजाला टाकेन कारण मग फलंदाजाच्या टॅक्टिक्स आपल्याला जास्तीच्या समजतात. स्ट्राईक रोटेट जिथे होत नाही परंतु आता काय होईल. चौथा बॉल फुल टॉस. खराब बॉल ना. लाईन वरती कंट्रोल, लेंथ वरती नियंत्रण दिलं होतं. आमंत्रण स्वीकारलं. दोन्ही हातांनी बॉलला पाठवलं व्यासपीठाच्या दिशेने. व्यासपीठाला मानवंदना देणारा
शकतं. कालच्या दिवसामध्ये त्यानं सुंदर झेल संपादित केलं होतं. आज सुद्धा प्रयत्न चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणी जयेशला अपयश आलं आणि तिथे मात्र 4 धावा. यश आणि इंस्टाग्रामवरती रील सुद्धा प्रचंड व्हायरल झाली होती. जयेश पाटीलची आपण पाहिली, आम्ही नुकताच इंस्टाग्रामवर सुद्धा ती रील पाहिली होती. आता फटका फसलाय, मोठा मासा गळ्याला लावेल का? काय घडलंय? शेवटच्या क्षणी पोझिशन मध्ये आले नाही आणि चुकी झाली, चुकीला माफी नाही. सोडू नको तू झेल, होशील फेल. इथे मात्र झेल जमिनीला दान केलाय आणि फलंदाज विवेकला जीवनदान मिळालंय. नॉकआउट मॅच, सुपर 6 मॅच आणि सुपर डुपर फलंदाजाची कॅच ड्रॉप. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावा 11 पाहायला मिळतात. 11 ऑन दी बोर्ड. चला फिल्डिंग टीम निखिल त्वरित गोलंदाज आपला रेडी ठेवा. 3 ओव्हर नंतर ऑफिशियली टीम मीटिंग घ्या. पण प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको, विनंती असेल इथून पुढे खेळणाऱ्या संघांना. संधी चालू झाली होती, संधीचं सोनं करता आलं नाही तर तो आनंद द्विगुणित झाला असं जर तो झेल संपादित केला असता. कारण मागील मॅच आपण पाहिली, योगेशचे कम्मालीची बॉलिंग आणि त्या जोरावर त्यांना तो सामना एकतर्फी जिंकला होता. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये प्रमुख 3 फलंदाजांना बाद केलं होतं आणि या षटकाची सुरुवात सुद्धा तशी झाली होती, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवर विकेट मिळवण्याची नामी संधी, परंतु ती गमावली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं सोपं नसतं, परंतु बराचसा अवधी होता, परंतु तिथे चुकी झाली. बॉलिंग मार्कवर गोलंदाज जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूने रितेश आणि त्याच्या सोबतही विवेकला आपण पाहता. विवेकच्या बॅटमधून मागील षटकामध्ये एक षटकार, एक चौकार आला, त्यानंतर जीवनदान मिळाला. आता इथून पुढे अजून 5 ओव्हर हातामध्ये शेवटपर्यंत राहणं आवश्यक आहे. IPL ची चर्चा आपण करत होतो. 2008 साली या फॉर्मॅटला, या फॉर्मॅटची निर्मिती झाली आणि ते पहिलं हंगाम शेन वॉनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघानं जिंकलं आणि सध्याच्या घडीला आपण पाहता 2026 मधले नवं पर्व, कालचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं जिंकला आणि आज मात्र सर्वांची फेवरेट टीम आपली मुंबई KKRच्या अगेन्स्टमध्ये खेळताना पाहायला मिळेल. फुल टॉस होता, हलक्या हाताने खेळला, 1 धाव तिथे पूर्ण केली जाईल. डीप मिड विकेट मधला खेळाडू येतात, मिस फिल्डिंग नाहीये, चांगली फिल्डिंग, परंतु जोपर्यंत बॉलवर आले ना तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. फार सुंदर स्पर्धा मित्रांनो आपण पाहताय. केगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन, सर्व गुणसंपन्न स्पर्धा, गावातील युवा खेळाडूंना आणि लेजेंडरी क्रिकेटर्सना एक चांगलं प्लॅटफॉर्म पण देत असताना पाहताय KPLच्या माध्यमातून. कमी गतीचा बॉल, आता बॅटने शॉट्स खेळले, रनआउटची संधी, तू मे ताळमेळ मध्ये बिघाड. डायरेक्ट हिटची आवश्यकता नव्हती, बॉल कलेक्ट करणं गरजेचं होतं. रनआउट गेला आणि त्या सोबतीने 1 धाव गेली. एक धावेला फार महत्व, एक धावेला फार महत्व आणि त्यामुळे धावा सुद्धा रोखणं तुम्हाला गरजेचं असेल. 1 धाव तिथे जरूर आलं आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे चालला. 14 धावसंख्येवर 14 ऑन दी बोर्ड. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. विवेकला स्ट्राईक आले, थोडंसं वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आता काय घडलं, पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाली. साधा सोपा सरळ इथे झेल ड्रॉप होतोय सचिन यांच्या माध्यमातून आणि मागाशी आय थिंक सचिनच गोलंदाजी ट्रॅक बरोबर चांगली गोलंदाजी सचिन जरूर करतो, तो फिल्डिंग मध्ये थोडासा निराश करतात. परंतु विवेक सकाळी नाश्त्यामध्ये नशिबाचा च्यवनप्राश खाऊन आला की काय. महत्वाच्या मॅच मध्ये 2 झेल त्याच्या ड्रॉप झाल्यात. यावेळेसचा बॉल एका अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु अशा प्रकारचा फटका सजवत असताना तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं आवश्यक आहे, तेव्हाच अशा प्रकारचा फटका तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. परंतु हा बॉल चांगला डिलिव्हर्ड केला, गुडलँड स्पॉटवरनं उसळी घेणारा बॉल जयेश पाटीलचा, ज्यानं मागील षटकामध्ये जो चौकार केला ते चांगला प्रयत्न केला होता डीपमध्ये. कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने एक चांगला झेल संपादित केला होता तो जयेश आता बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम करतो. इकॉनॉमिकल षटक टाकणं आवश्यक आहे, कमी खर्च करावा लागेल तरच कुठेतरी धावा रोखल्या जातील. यावेळेसचा बॉल सुद्धा चांगला, रितेशला समजू शकत नाही हा बॉल आणि इथून मात्र अजून एक डॉट बॉल येत असताना आपण पाहता अजूनही या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी असेल. आपण नुकतीच पाहिली तर रायगड प्रीमियर लीग, या रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा केगाव गावातील बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये विपुल ठाकूर हा खेळाडू चर्चेत आला, ज्यानं मेडन षटक खरं तर हाताळलं होतं.
आणि खरं तर काल तो या स्पर्धेमध्ये दुखापतग्रस्त झाला. यावेळेसचा बॉल फुल टॉस होता. अगदी फलंदाजाला अपेक्षित असणाऱ्या दिशेमध्ये बॉल जरूर गेला नाही, परंतु 2 धावा तिथे जरूर मिळतील. शेवटच्या बॉलवर षटक संपलं दुसरं. 2 धावांच्या मदतीनं 17 ऑन दी बोर्ड, 17 धावा. आता 17चा कचरा येणाऱ्या काही षटकांमध्ये समजेल कोणत्या संघावर उद्भवतो. 17 म्हटलं की या 17 आकड्याला फार महत्व, कारण 17 नोव्हेंबर याच दिवशी हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे काळाच्या पडद्याआड गेले होते. एक असं व्यक्तिमत्व, सत्ता हातात नसूनही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पिडविणारा एक धबधबा होता. आजही डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना मुभा असतात, कारण तुमच्यामुळे आज या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस उभा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा. चांगली बॅटिंग करावी लागेल. 17 धावा जरूर धावफलकावरती आहेत आणि इथून पुढे चांगली बॅटिंग केली तरच मात्र एक सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहाल. बॅटिंग करत असताना विवेक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणा तोपर्यंत तुम्हाला धावा येत असताना पाहायला मिळतील, कारण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा बॅटिंग करतो ना धावा घेऊन येत असतो. कारण रायगड प्रीमियर लीगचा हंगाम सुद्धा खेळाडू नुकताच खेळला आणि केगाव क्रिकेट संघाकडून नेहमीच चांगला खेळ त्याचा राहिला. आणि KPL मध्ये तर हा खेळाडू अक्षरशः KPL मध्ये अक्षरशः बरसतोय, कारण मागील काही हंगामांमध्ये मालिका वीराचा किताब याच खेळाडू आपण गतवर्षी पाहिला होता. तर बॉलिंग मार्कवर संघाचा कर्णधार सरसेनापती निखिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. तर समोर कॅप्टन विवेक. फुल टॉस, कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टन. फुल टॉसचा बॉल फुल टोल वसूल केला, बॉलला पाठवलंय मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. फार सुंदर फटका आपण पाहिला आणि डीजेच्या माध्यमातून आनंदी शिंदेचं सुंदर गीत आपण ऐकतात. त्यावेळेसचा बॉल आता बॅटने घ्यायचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आता आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेटला तिथे मात्र एक सिंगलच आली आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निखिल म्हात्रे बॉलिंग मार्कवर षटकारानंतर प्रत्युत्तर म्हणून एक कमबॅक झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण एक सिंगल आले, परंतु एक मोठा फटका मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट करतोय मोठ्या खेळाडूची निशाणी. तिथे मात्र विवेकनं ते दाखवून दिलं. आतापर्यंत इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आला. तर दुसऱ्या बाजूला रितेशच्या बॅटला काही बॉल लागत नाहीये, जणू का त्याच्या बॅटला ग्रहण लागले की काय अशा प्रकारचं चित्र झालं, कारण त्याचा स्टान्स थोडासा बाकीच्या फलंदाजांपेक्षा थोडासा अनोखा पाहायला मिळतो. परंतु जशा प्रकारचे फटके सजवण्याचा त्याचा प्रयत्न आहे ते मात्र तो आत्तापर्यंत यशस्वी होत नाहीये. डॉट बॉल आला. आता मात्र विकेट घेण्यापेक्षा या खेळाडूला थोडंसं खेळवणं आवश्यक असेल आणि निखिल कॅप्टन तो जाणतो अशा प्रकारचा खेळाडूंसोबत कसा खेळ करणं आवश्यक आहे. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. दुसऱ्या बाजूनं निखिल म्हात्रे तर एका बाजूने रितेश भाटाला पण पाहता. हो मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, लेग कटचा फटका, बॉलला पाठवलं मागे. बॉल चालला डीप पॉइंट रिजन मध्ये, जिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये फक्त 1च धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे जाईल. 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 25 म्हटलं की मागील वर्ष 2025 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी फार आनंददायी राहिलं, कारण याच 2025 मध्ये भारतीय संघाने 2 ICC ट्रॉफी जिंकल्या, ज्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण जिंकली, तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली वुमन्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण जिंकला. आणि आता मात्र 2026 नवं हंगाम, आणि या नव्या हंगामामध्ये सुद्धा आपण 2026 मध्ये भारतीय पुरुष संघानं T20 वर्ल्ड कप सुद्धा आपल्या नावी लावला. हो पुन्हा एकदा लेग कटचा फटका होता. इथे शॉर्ट पॉइंटला खेळाडू तैनात. आता काय घडतं, एकही झेल आतापर्यंत संपादित होत नाहीये या इनिंग मध्ये. आतापर्यंत आय थिंक 3 झेल ड्रॉप झालेत. काय घडतंय आतापर्यंत, जणू काय आता फिल्डिंग करणारी टीम आपण जर पाहायला गेलं तर जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट्स चांगली फिल्डिंग होत नाहीये. फुलटॉस होता, समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पावलांचा वापर, बॉल पुढे येऊन मिस फिल्डिंग होतीये.
काय घडलंय? दुष्काळात 13वा महिना, आता ज्या झेल ड्रॉप होत आहेत ना, त्याच्यामुळे तुमचं मनोबल कुठेतरी कमी होते. असं म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. बॉल सीमा पार चौकार. कीर्तनच्या मधी धावा 10च्या सरासरीने आपण पाहता, तर दुसऱ्या बाजूनं धावा आता रोखाव्या लागतील. चला फिल्डिंग टीम, ड्रिंक्स ब्रेक आता संपलेला, त्यामुळे फिल्डिंग त्वरित सजवून घ्या. 3 ओव्हर नंतर 30 धावा आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. एका बाजूने विवेक, दुसऱ्या बाजूने रितेश, अजूनही डगआउट मध्ये आकाश ठाकूर सारखा फलंदाजा, ज्याच्यावर या सीझनच्या ऑक्शन मध्ये तब्बल 40,000 पॉइंटची बीड लावली होती. विवेकनं सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू, तो सुद्धा अजून खेम्यामध्ये, परंतु सलामीला आलेली जोडी पहिल्या 3 ओव्हर मध्ये 30 धावा तरी करते, परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि तसं जर पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा करण मडवीच्या नेतृत्वाखाली खूप चांगला खेळ त्याने केला होता. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये त्या संघाला मात जरूर मिळाली, परंतु खूप सुंदर खेळ आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाला सुद्धा राहिला होता. उरणमध्ये आपण आहोत. रायगड जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याकडे नेहमी पाहिलं, स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड, आणि या रायगडमध्ये 15 तालुक्यात आणि 15 तालुक्यामधला एक महत्वपूर्ण तालुका, ज्या तालुक्याला मोठं बंदर आहे, ज्या तालुक्याला मोठी जेटी आहे, त्या तालुक्याला मोठा धक्का आहे, आणि असा हा तालुका म्हणजे उरण तालुका. आणि या उरण तालुक्यातलं समुद्रालगतच अगदी गाव आपण पाहायला गेलं तर केगाव, आणि या केगाव गावची मानाची स्पर्धा केगाव प्रीमियर लीग सीझन 5 माफी करा, 5वं पर्व आपण पाहता. बॉलिंग मार्कवर सचिन आला, आणि इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र रनआउटची संधी, आणि त्या रनआउटच्या संधीचं सोनं झालं, आणि रितेश बाद झालं. एक संघर्षमय इनिंग, थोडासा चाचपडत होता, चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत नव्हते, आणि तो इथे कुठेतरी बाद झाला. परंतु तो बाद झाल्यानंतर डगआउट नाराज नसेल, कारण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. ज्या खेळाडूची आतुरतेने सगळे प्रेक्षक वाट पाहत होते, KPL सीझन 5 मधला हायेस्ट बीट, सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू अर्थातच आकाश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी विवेक ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर सचिन राईट आर्म ओव्हर द विकेटनं कोलाट टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे काय घडलं, हा बॉल डाऊन दी लेग आहे, पंच यांचे दोन्ही हात धरतीला समांतर, चेंडू अवांतर, आणि अवांतर धावसंख्येत भर केली जाते. स्कोरबोर्डवरती धावा
या वाईडच्या मदतीनं 31 धावा. पहिल्या बॉलवर एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउट बाद झाला रितेश. आणि त्यानंतर मात्र हा व्हाईट बॉल आला स्ट्राईक वरती. संघाचा सरसेनापती कॅप्टन विवेक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल चांगला बॉल रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला सरप्राईज केलं आणि तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. व्हाईट बॉल आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. आपली अचूक लाईन अचूक लेंथवर कंट्रोल मिळवतो. बॉलिंग मार्कवर सचिनला आपण पाहता टेक आउट टेनिस क्रिकेट मधला एक उत्तम खेळाडू सध्या तरी बॉलिंग मार्कवर आपल्या सेकंड स्पेल मध्ये. आखूट टप्प्याचा बॉल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट बॉल डीप मिड विकेटला आउटफील्ड थोडीशी खराब. बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतं. 2 धाव पूर्ण तिसरीचा प्रयत्न परंतु विवेक थांबवतोय. त्याला माहिती आहे त्याच्याकडे स्ट्राईक असणं सुद्धा फार आवश्यक आहे. कारण इथून पुढे कुठेतरी पहिले काहीशे बॉल त्याला सचिन जे पाहिलेत कशा प्रकारचे तो बॉल डिलिव्हर करतोय तर येणाऱ्या काही बॉलवर मोठे प्रहार त्याला करावे लागतील. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 10च्या सरासरीने 30 झाल्या होत्या आणि टेनिस क्रिकेटमध्ये 10च्या सरासरीच्या धावा हे सहजरित्या चेस सुद्धा होतात. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू तैनात. अजून एक झेल ड्रॉप. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. जयेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा चुकी झाली आणि इथे मात्र अजून एक जीवनदान विवेक ठाकूरला मिळतं. तर जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट्सचे खेळाडू काय करतात. टीम ओनर जगजीवन नाईक आज आय थिंक नाश्त्याला एखादा तेलकट पदार्थ दिला होता. ते हातावरचं तेल अजून जात नाही की काही. कारण 4 झेल ड्रॉप झालेत आतापर्यंत. काय घडलं कुठेतरी याचा विचार करावा लागेल. जरूर आतापर्यंत डेंजरस बॅट्समन विवेकला जीवनदान मिळतात परंतु मोठे फटके येतील का. यावेळेसचा बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. चांगली लाईन चांगली लेंथ सचिनच्या माध्यमातून. सचिनने गोलंदाजी करत असताना खुश केलं प्रत्येक त्याच्या चाहत्याला आणि त्याच्या संघातील खेळाडूंना. त्याने इथे मात्र निराश केलं नाही कारण परंतु फिल्डिंगचा दर्जा कुठेतरी उंचावा लागेल. यावेळेसचा बॉल सोडलेले झेल आता अंगलटी येताना पाहायला मिळतील. बॉलला पाठवला स्क्वेअर लाईक बॉडी लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकत असताना षटकार. षटक पाहिलं तर पहिल्या 5 बॉलवर 5 धावा आणि त्यानंतर हे षटक कुठेतरी सार्थकी लावण्याचं काम केलं विवेकनं. विवेक जाता जाता शेवटच्या बॉलवर ब्लास्ट करून आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या फायटिंग टोटल पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पहिल्या 4 मध्ये 41 झाले. आता येणाऱ्या 2 मध्ये किती करू शकतं त्याला महत्व असेल. आतापर्यंत किती झालं याला महत्व नाही. आतापर्यंत तुम्हाला इथून पुढे किती तुमच्या मनामध्ये टार्गेट आहे तिथपर्यंत तुमची अचिव्हमेंट होऊ शकते का यासाठी तुम्हाला लढावा लागेल. आतापर्यंत काय घडलं हे सोडा. ज्यासाठी तुम्हाला जे घडवायचं आहे ना त्याच्यासाठी आधी लढावा लागेल. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 41 धावा. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 71 धावा झाल्या होत्या आणि त्या 72चा पाठलाग करत असताना संघ कुठेतरी पिछाडीवर राहिला होता. म्हणूनच की काय विवेकनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर निखिलला बॉलिंगच हवी होती परंतु बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी झाली. जरूर झेल ड्रॉप झाल्या परंतु 41 धावा आतापर्यंत. आज संघाचा एक फ्रंटलाईन गोलंदाज विपुलची अनुपस्थिती आपण त्यांच्यावर जाणवते. तरी सुद्धा चांगली गोलंदाजी झाल्या. फिल्डरची थोडी साथ मिळाली असती तर संघ कुठेतरी दबावात येताना पाहायला मिळालं. परंतु स्ट्राईक वरती फलंदाज आपला पहिला बॉल फेस करेल. आकाश ठाकूर बॉलिंग मार्कवर बॉलर जयेश. आकाशसाठी पहिला बॉल जयेशचा आउटसाइड द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजापासून दूर. सातत्यानं आपण आधुनिक टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाज हे वाचण्यासाठी गोलंदाजी करतात. म्हणजेच फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कारण सातत्यानं आपण फलंदाजांची बॅटिंगचा हल्लीच्या काळामध्ये विचार केला तर काही असे बोटावर मोजता येतील एवढेच खेळाडू आहेत जे ऑफ साईडला खेळतात. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू ऑन साईड टार्गेट करत असतो. मोठे प्रहार खेळण्याचा प्रयत्न करत असतो.
हो रिव्हर्सचा फटका हलटी पलटी आणि बॉलला पाठवलं स्वीपर कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या बाहेर कल्टी गेट बॉल चौकार. मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण गावाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 3-3 सायकल्स पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली रनआउटची संधी होती. फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नव्हते परंतु तिथे मात्र कॉलिंग प्रॉपर नव्हतं ताळमेळ मध्ये बिघाड. परंतु आज कुठेतरी नशिबाची साथ ही बॅटिंग करत असताना विवेक ठाकूरच्या संघाला अर्थातच पार्थ अँड गार्वी स्पोर्ट्स संघाला आपल्याला पाहायला मिळते. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक चौकार जरूर आला परंतु इथून पुढे इकॉनॉमिकल षटक हाताळणं आवश्यक आहे. फुल टॉस होता फक्त दिशा देण्याचा प्रयत्न फटका फसलाय तू की मी की तू आत्ता झेल पकडलाय. जयेश पाटील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाट विवेक ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. कारण ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बहिर्जी नाईकांसारखे सेनापती बहिर्जी नाईकांसारखे गुप्त हे होते आणि अजून बरेचसे मंत्रिमंडळ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहाल तर धर्मरक्षक संभाजी महाराज यांनी सुद्धा ती यादी पुढे चालवली. यावेळेसचा बॉल आखूट टप्प्याचा हॅमर केलं बॉलला एखादी चपराक लावली तसं या बॉलला चपराक लावली बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. चला विनंती असेल फिल्डिंग टीम 5वं षटक सुरू आणि 30 मिनिटं ऑलरेडी झालेत त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. यावेळेसचा बॉल समोर मारलाय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत धावतात 2 खेळाडू बॉल खाली. आता कुठेतरी बॉल हाताला गवसलाय की काय या षटकामध्ये अजून एक धक्का फलंदाज बाद विकेट डाऊन.
महाकाली ज्वेलर्स यांच्यातर्फे नक्कीच धावाला सुद्धा सुरुवात होते. 5 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर बोर्ड वरती 50 धावा. 10च्या सरासरीनं 50 झाला. बॉलिंग मार्कवर गोलंदाज बॉलर कोण 40+ लेजंड खेळाडू आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो. पहिला बॉल रुपेश यांचा डाऊन दी लेग वाईड पाहायला मिळतो. बॅटरसाठी सलग 3 बॉल आणि 3 षटकार जर फलंदाजाने मारले तर रुपेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर बॉलिंग मार्कवर सुद्धा रुपेश आपल्याला पाहायला मिळतात. 40+ एक लेजंड खेळाडू, अनुभवी गोलंदाज बॉलिंग मार्कवर. यावेळेसचा बॉल आठवा पार्टनर शॉर्टम जॅक शॉर्टम पुल बॉल केलं मैदानाच्या बाहेर. गोल सीमा पार. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. येते मी तुला भेटायला घरी. आम्ही नक्कीच आवाज घुमतोय या उरण तालुक्यामध्ये केगाव प्रीमियर लीग. उरणचं टेनिस क्रिकेटला सुगाचे दिवस आले असं म्हणलं हरकत नाही. कारण मागील 5 हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग ही पनवेल परिसरामध्ये होत होती. यंदाच्या हंगामामध्ये उरण तालुक्यामध्ये सोनारीला आली. यावेळेसचा बॉल इट्स ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला जात असताना फटका सजवला हाय बॅकलिफ्टनं. यावेळेसचा बॉल देखील स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. सलग दुसरा षटकार. रुपेश मात्र 500 रुपयाचं बक्षीस म्हणजे एका षटकारामागं जवळ 1500 म्हणजे 1500चं पारितोषिक आहे. नक्कीच आकाश ठाकूर या संधीचं सोनं करतोय की नाही ते पाहायचंय आपल्याला. आणि राजू पाटील म्हणजे आमचे बबन दादा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक. पुढचा बॉल तिसरा येता ऑलमोस्ट षटकार आला होता. डिस्टन्स तर बरोबर होतं परंतु दिशा चुकीची होती. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला तिथे डिक्लेअर झोन मध्ये फक्त 1 धाव मिळेल. तर बॉल 2000 रुपयाचा कॅश प्राइज लागला होता. ऍक्च्युली ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण आपल्या गावातील खेळाडू ज्यावेळेस बक्षीस लावत असतो हे बक्षीस नसतं, त्याला दिलं जाणार एक प्रोत्साहन असतं. इट्स अ टोकन ऑफ मोटिवेशन. आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक नेहमीच सर्वांच्या आवडीचा खेळाडू आकाश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा 64 धावा. एक चांगली धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 5 ओव्हरमध्ये 50 आणि तदनंतर या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलवर आतापर्यंत 14 धावा आल्यात. 1 वाईड 1 डिक्लेअर आणि 2 षटकार. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आकाश. पुढचा बॉल आता चांगला बॉल पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी जशी पाण्याखालून एखादी पाणबुडी जाते तशा प्रकारचा बॉल. पहिले 2 बॉल आखूड टप्पायचे त्यावर आक्रमण. तदनंतर मात्र आता कुठेतरी आपली लाईन आणि लेंथ गोलंदाज कंट्रोल करत असताना चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पंचांनी ते गोलंदाजाला दंडित केलं. बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळते. वाईड आणि वाईडच्या मदतीनं एक सिंगल. चला पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मदत. ओके चेक तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. नक्कीच थँक्यू. मगाशी थोडस समालोचन अर्धवट राहिलेलं. अक्षय पाटील हर्षद ठाकूर यांच्यासाठी मालिकावीर म्हणून रेफ्रिजरेटर आलेला आहे. तसंच लाईटची जी व्यवस्था केलेली आहे ती आम्हाला राकेश म्हात्रे यांच्याकडून आहेत. तसंच मैदान जे आहे ते गिरीश म्हात्रे आणि शरद दरणे जर ते हजर असतील तर आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. नो बॉल आहे. तसंच अमोल तांबोळे यांच्याकडून बेस्ट बॉलर फिल्डर आणि बॅट्समन यांच्यासाठी
प्रत्येकी एक न्यूज ब्रँड सायकल आपल्या मंचासमोर आहेत, ते अमोल तांबोळे यांच्या मार्फत मिळाले आहेत. तसंच अजय ठाकूर यांच्याकडून बॉल बॉक्स आलेला आहे. ललित कुंभार यांच्याकडून 10,500चं रोख पारितोषिक आलेलं आहे. जगजीवन नाईक यांच्याकडून 5,000 रुपये, आशिष तांबोळे यांच्याकडून 5,000 रुपये, भास्कर म्हात्रे वनवटे यांच्याकडून 2,000 रुपये, तसेच संकेत म्हात्रे नागाव यांच्याकडून 3,000. तसेच पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेटचे माध्यम म्हणजे युट्यूबचं जे चॅनल आहे ते तुम्हाला आज आम्हाला जे दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या मार्फत जी मजा लुटताय ती म्हणजे आमचे लाडके वैभव कोडे यांच्या मार्फत आले. नो बॉल फ्रीट. चला नो बॉल आणि आता जखम लागली. आता जखमीवर मीठ चोळण्याचं काम करावं लागेल. फ्री हिटचा बॉल, सुवर्ण संधी. समोर फलंदाज आकाश. स्कोरबोर्ड वरती धावा 65 ऑन दी बोर्ड, 65. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी असेल. येणारे 2 बॉलवर किमान एखादा मोठा फटका मारण्याची ताकद आकाश तरी ठेवतोय. 2 षटकार 2 बॉल त्यांना आकाश भ्रमंतीला पाठवलेत. पुढचा बॉल काय करेल या षटकातील 5वा. हो खोलात टाकला होता. चांगली गोलंदाजी. आता गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून आपला बॉल एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. झाली. 2 धावेचा प्रयत्न. मिस फिल्डिंग. ओव्हरथ्रो. काय घडलंय? अधिक जास्तीच्या धावा आणि त्यामध्ये हे अधिकच्या धावा आणि आता काय घडलं? 4थी धाव घेत असताना फलंदाज आकाश बाद. 3 धावा पूर्ण. एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं आणि इथे मिस फिल्डिंग. तो घे इकडे घे. बाहेरच घे त्याला. थांब जरा उठ. नाही जाम जड आहे. हार्दिक स्पोर्ट्स हार्दिक स्पोर्ट्स अँड कश्यप फायटर्स. जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स अँड कश्यप. डीजे कमान डीजे. हॅलो 69 झाले. हॅलो चेक. चला स्कोरबोर्ड वरती 69 लागले. 70चं टार्गेट आहे. चला फिल्डिंग टीम त्वरित लाईनअप करून मैदानाच्या बाहेर आपली सलामीची जोडी त्वरित पाठवा आणि बॅटिंग टीम आपली संपूर्ण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आम्हाला माहिती आहे उन्हाचा तडाखा प्रचंड परत आपल्याला आजची स्पर्धा ही वेळेमध्ये संपन्न करायच्या, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. 69 झालं. 70चं टार्गेट आहे. जाऊयात मिड इनिंग मध्ये नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जगदंबा हार्दिक स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट कश्यप फायटर्स. पाण्याचा एक टाक आणा. चला दोन्ही कॅप्टन या आपण. फार सुंदर स्पर्धा आपण पाहता. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व काही बक्षिसं लावण्यात आलेत, ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर विराज पाटील आणि कश्यप फायटरचा पियुष ठाकूर. चला पियुष ठाकूर आणि विराज पाटील जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कश्यप फायटर्स. पियुष ठाकूर आणि विराज पाटील दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. हॅलो दोन्ही कॅप्टन जर आले असतील तर टॉस का बॉक्स मध्ये प्रॉब्लेम मध्ये यायचं आहे.
करूया मरूचं प्रत्येक सामने झालेलं आणि पब्लिक प्रेक्षक हे युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आस्वाद घेत आहेत. जमलेले तमाम हजारो प्रेक्षक सुद्धा आमच्या 2000 केगा प्रीमियम लीग साठी मैदानावर हजर आहेत. त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. दादा कॅमेरामॅन नाणेफेकी होते. कश्यप फायटरचे कॅप्टन आहेत पियुष ठाकूर आणि हार्दिक स्पोर्टचे कॅप्टन आहेत विराज पाटील. नक्कीच यांच्यात दोघांच्यात नाणेफेकीचा कौल कोण मारतो बाजी मारतो ते बघायचं आहे. तुम्ही त्यामध्ये आणि कोण बोलते विचारा तुम्ही. ओके दोघंही थांबायचं आहे. नक्कीच तुम्ही जाऊ शकता. टॉचविन झालेला संघ आहे तो म्हणजे नाणेफेकी जिंकलेला संघ आहे तो कश्यप फायटर्स. नक्कीच त्यांना मी नक्कीच विचारणार आहे गेम प्लॅन बद्दल त्यांच्या. पण आता जो नाणेफेकी हारलेला संघ आहे तो म्हणजे हार्दिक स्पोर्ट. विराज पाटील मी तुम्हाला एक प्रश्न नक्कीच विचारेन. आज 4 दिवस हे आयोजन चाललंय ते कसं वाटलं तुम्हाला आणि आत्ताचं या शेवटच्या पर्वाचं नॉकआउटच्या सामन्याचं गेम प्लॅन तुमचं काय असतील? नक्कीच आयोजन तर आपलाच आहे त्यात काही शंका नाही. पण मी जास्तीत जास्त रन आकाराचा प्रयत्न करीन कारण की धुवाधार मॅच आहे. ओके नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि पियुष नक्कीच एक अष्टपैलू नेतृत्व आज आपल्याला मिळतंय. गरुड नावाजलेलं नाव म्हणजे गुड्डूचे धाकटे भाऊ पियुष. याला मी विचारतोय हे आयोजन नियोजन आणि 5व्या पर्वाचा हा खेळ आज सांगतेचा दिवस आहे आणि तुम्ही आज करूया मरोच्या सामन्यात धडक मारलेली आहेत नॉकआउटच्या सामन्यात धडक मारले तर तुमचं या 6 षटकांच्या सामन्यात तुमचं खेळीची हे काय असेल रणभूमी? नाही जसं आपलं आयोजन खूपच छान आहे. मी काल पण बोललो आणि आज पण काय काल बोट न लागता चांगला टुर्नामेंट चालू आहे आणि आम्ही पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. ओके पुढच्या गेमसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. नक्कीच हॅलो चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपण पाहणार आहोत पार्थ्यान गारवी स्पोर्ट्स संघाला पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करताना अविनाश आता तो आराम करतो एक इनिंग. अण्णा मी जातो 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती एकूण 70 धावा काढलेल्या 70 धावांचं लक्ष असेल. म्हणजे आपण पाहतोय की पहिला जो सामना झाला त्या सामन्यामध्ये देखील 71 धावा काढल्या होत्या. त्या धावा चेस करून दिल्या नाही क्रांतिक जैन संघाला. आता सुद्धा एकूण 70 धावा काढलेल्या 70 धावा काढायच्या आहेत जिनिस अँड तन्वी स्पोर्ट्स संघाला. या धावांचं लक्ष पार करतील का याकडे लक्ष लागलं असेल. दोन्ही ओनर पाहतात. हॅलो चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहेत. भर उन्हामध्ये आपण पाहतोय की पंच सुद्धा उभे आहेत. सर्व खेळाडू सुद्धा उभे आहेत आणि प्रेक्षक देखील पाहतोय की जिथे जिथे सावलीचा सहारा भेटेल त्या झाडाखाली निश्चितच बसलेले आहेत. पण जिथे जिथे काही प्रेक्षक उन्हामध्ये देखील बसलेले आहेत का तर आपल्या गावातील आज जे खेळणारे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचा गेम पाहण्यासाठी खेळ पाहण्यासाठी आणि खास करून या नावासाठी जी केगाव प्रीमियर लीग म्हटलं तर एक आपला हा एक उत्सव असतोय. 4 दिवस एक जत्रा भरतोय असा हा आपण इथे पाहतोय की प्रेक्षकांची आलोड गर्दी. सुपर 3 चे 3 सामने झाल्यानंतरच आपण लगेच लकी ड्रॉ सुद्धा फिरवणार आहोत. जे संघ क्वालिफाय मध्ये सुपर 3 साठी दाखल होतील त्यावेळी लकी ड्रॉ सुद्धा फिरवला जाईल. हॅलो गरवी काय ओके पार्थ्यान गरवी स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी केली 69 धावा काढल्या 70 धावांचा लक्ष जिनिश अँड तन्वी स्पोर्ट्स संघासमोर ठेवलेले आहेत. एक जबरदस्त असं आयोजन
तसेच आपण पाहतोय की भास्कर मात्रे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000ची धनराशी आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. खरंच एक बघा भास्कर म्हात्रे यांच्याकडे आनंद बघा, क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा एक असलेला प्रेम आपण पाहतोय की आता फलंदाजीसाठी जे संघ खेळाडू उतरलेले आहेत त्या प्रत्येक खेळाडूसाठी 100 रुपये लावलेले आहेत. षटकारासाठी भास्कर म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक खेळाडूसाठी षटकार मारेल त्या खेळाडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे फलंदाजीला आपण पाहतोय त्यांचा स्वतः मुलगा खेळताना पाहतोय, एक डावकुरे हाताचा फलंदाज महेश म्हात्रेला खेळताना पाहतोय. तर आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी तर आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत भास्कर म्हात्रे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. कालचे सामने पाहिले, 2 सामने आपण पाहिले तर दोन्ही सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त अशी खेळी करणारा महेश डावकुरे हाताचा फलंदाज आज पाहतोय पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये पहिला सामना खेळताना पाहतोय. 3 मॅच मध्ये टोटल मला वाटते 75 धावा काढलेल्या आहेत महेश यांनी. एक 40+ खेळाडू आणि 75 धावांची बहारदार खेळी केलेली आहे. तर आपण पाहतोय की अक्षय मंडप डेकोरेटर्सचे कोणी सभासद असेल किंवा कोण असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. ये तू आहेस ना इकडे ते 1 मिनिट. हा इकडे यायचं आहेत, दोघे आहेत, या जरा प्लीज. तर आहेत माणसं सुद्धा अक्षयने अवेलेबल ठेवलेली आहेत. जबरदस्त आपण असा मंडपवाले बघतोय अक्षय मंडप हवेडा यांच्या माध्यमातून सतत आपल्याला केगाव प्रीमियर लीग साठी तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होणार आहे. वो देख व्हाइट वाला है सामने वाला. पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाज पार्थ्यान गरवी स्पोर्ट्स संघाकडनं विवेक ठाकूर. तर डावकुरे हाताचा फलंदाज असेल महेश म्हात्रे ज्याच्या खेळीतनं तब्बल 75 धावा आलेल्या 3 सामन्यामध्ये. हाच खेळाडू पाहतोय आपण 40+ महेश म्हात्रे स्ट्राईकवर. पहिला चेंडू किती धावा भेटतात निश्चितच. प्रवीण ठाकूर शेवटच्या खाली धावतोय, प्रयत्न करतोय, चेंडू अडवला, अतिशय सुरेख असा चेंडू अडवलाय. काय चलाकी बघा क्षेत्ररक्षक करणारा प्रवीण ठाकूर हा देखील एक 50+ खेळाडू आहे. अजून देखील जेव्हापासून त्याने क्रिकेट चालू केला वयाच्या 13व्या-14व्या वर्षी त्याने क्रिकेट चालू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत 50-56च्या आसपास गेला असेल तरी क्रिकेटमध्ये अजून त्याची दहशत आहे असा प्रवीण ठाकूर आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा 2 धावेने खातं खोललंय, संघाला देखील नेऊन ठेवलंय 2 या धावसंख्येवर. आणि मग बॅटची एज घेतोय आणि गडी बाद होतोय. पहिला आदरा बसलाय. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. डीजे ऑपरेटर देखील आमचे खूप सुंदर आहेत, चांगली चांगली गाणी लावतात. डीजे आयुष. पुन्हा एकदा आपण
पहिला हादरा बसल्यानंतर थोडासा बॅकफुटवर जाताना पाहतोय आपण संघ निखिल म्हात्रे यांचा. तर नवीन फलंदाजाचं नाव आहे नीरज. या देखील खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची, की आपण शरीरयष्टी जर पाहिली नीरजची तर खरंच खूप लांब षटकार मारण्यामध्ये हा माहीर आहे. पण तेवढ्यात एक चाणक्य गोलंदाज पाहतोय विवेक. रनआउटची संधी होते की काय, आणि मला वाटते काही गरज नसताना देखील नीरज धावचीत बाद होतोय. आणि दुसरा हादरा बसलेला आहे जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट्स संघाला. डीजे निनाद पाहतोय आपण भूषण स्पोर्ट्स संघाचा खेळाडू आहे, म्हणजे निश्चित हार्दिक पांड्या ज्याचा पाहिलं जातं असा निनाद भूषण स्पोर्ट्स संघाचा हार्दिक पांड्या. स्पर्धेतनं बाद झालाय संघ. पॉइंटला कोणतं 40+ थोडी आहे. सूर्यकांत दांड्यावरच्या बरोबर तो यांच्या टीम मध्ये आहे. तर दोघंच आहेत, बबन राजू आणि तो पव्या. पॉइंटला अंपरच्या समोर राज आहे ना. दोन गडी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की नवीन फलंदाज जाताना मैदानामध्ये पाहतोय जयेश पाटील. एक जबरदस्त असे आपल्याला या असोसिएशनला पंच लाभलेले जयेश पाटील आज खेळ करताना पाहणार आहोत. आपल्या टीमसाठी आज खेळताना पाहणार आहोत जयेश पाटील यांना. काल अतिशय सुरेख असा झेल जयेश पाटील यांनी पकडला आणि अख्ख्या रायगडमध्ये त्याचे व्हिडिओ फेमस झाल्या. प्रत्येकाच्या स्टेटसवर पाहिलं तर जयेश पाटील यांचीच व्हिडिओ यायची. त्यांच्या सोबत आपल्या केगाव प्रीमियरचं नाव देखील एक खूप रायगडमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे असं बऱ्याच ठिकाणी लोकांना समजलेलं आहे. 8,020 मला वाटते व्ह्यूअर्स भेटलेले आहेत. चांगला चेंडू टाकला होता, चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण पार्थन गरवी स्पोर्ट्स संघ. एक विवेक ठाकूर जर म्हटला ना तर एक चाणक्य असा खेळाडू आहे. सतत 2 वर्ष मालिकावीरचा किताब देखील या विवेक ठाकूरने फटकावला आहे. 3ऱ्या वर्षी देखील तो रेस मध्ये आहे या मालिकावीरच्या. आणि बघा चेंडू उशिरा आला, बॅट लवकर फिरवली आणि चेंडू झेलबाद होतोय. झेल घेणारा यष्टीरक्षक पाहतोय संजय चव्हाण. सिरीजच्या रेस मध्ये असणारे खेळाडू काही प्रत्येक संघामध्ये पाहतोय. रेस मध्ये असलेल्या खेळाडूंना एक विकेट म्हणजे 5 पॉइंट आहेत. 1 रन्स म्हणजे 1 पॉइंट आहे. पॉइंटवर सिरीज दिली जाईल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंची एक झेल महत्वाची आहे. जो जास्त झेल पकडेल या पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याच खेळाडूला दिली जाईल एक बायसिकल. ज्या खेळाडूच्या जास्त धावा असतील त्या खेळाडूला दिल उत्कृष्ट फलंदाज, आणि ज्या गोलंदाजाचे जास्त विकेट असतील त्या खेळाडूला दिला जाईल उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक. अशी आपल्या या स्पर्धेचे नियम असतील. झाल्या. हॅलो पाठवते मीच येते स्वतःच. बांधून ठेव ते बघ तिकडे झालं. आजच्या दिवसातला
दुसरा सामना एक संघ तर क्वालिफाय झालेला एकविरा दर्शनासाठी. ओवी आणि युवी स्ट्रायकर संघ एकविरीच्या पिकनिक साठी मला वाटते निश्चितच शिक्का मोर्तब झाले. तर आजच्या दिवसातला दुसरा संघ कोण असेल, जिद्नीचा तन्वी स्पोर्ट असेल की पार्थ्यान गरवी स्पोर्ट असेल, ते येणाऱ्या काही षटकामध्ये याचा देखील फैसला लागणार आहे. पुन्हा एकदा पाहतोय की आपण वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पाहतोय. गोलंदाज केगाव एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिला जात आहे असा आकाश ठाकूर. तब्बल याच खेळाडूवर 40,000ची बोली लागली होती अविनाश सर. 50,000 पॉईंट मधनं एकाच खेळाडूवर 40,000ची बोली लावली म्हणजे किती महत्वाचा खेळाडू आहे, किती इम्पॉर्टंट खेळाडू आहे. का मला केगाव एक्सप्रेस म्हणून नाव दिलं आहे, का मला ही पदवी दिलेली आहे, या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला आता येणाऱ्या काही चेंडूमध्ये समजणार आहे. उरण प्रीमियर लीग सुद्धा झाली होती काहीतरी 3ऱ्या-4थ्या पर्वामध्ये. याच गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब फटकावला होता. हाच गोलंदाज आपण पाहतोय की आज पार्थ्यान गरवी स्पोर्ट्स संघाकडून खेळताना पाहतोय. प्रत्येक बूथ मध्ये प्रचंड अशी गर्दी. एक संघ क्वालिफाय झालेला आहे दांड्यावरचा, तर दुसरा संघ देखील एक अजून बाकी असेल. हार्दिक स्पोर्ट हा एक देखील संघ आहे, हा देखील दांड्यावरचेच पॅकर आहेत. चांगला फटका मारला, गॅप सिलेक्शन. चेंडू मला वाटते बघा सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. ज्या धावेंची आवश्यकता आहे, ज्या फटक्यांची गरज आहे, ते फटके निखिल म्हात्रे यांनाच मारावे लागतील. आता आपण पाहतोय की निखिल म्हात्रेचा एक महत्वाचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच सांगतात की अवांतर चेंडू आहे. एक धाव भेटतो, एक धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये मला वाटते 2च धावा होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आला आहे. दुसरा चेंडू अवांतर पाहतोय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला भेटतोय. पंच सांगतात की हा अवांतर चेंडू आहे, एक धाव भेटणार आहे. एक धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 8 धावा, 2 गडी बाद 8 धावा. सत्तर धावेंचा लक्ष्य असेल. पुन्हा एकदा निखिल पाहतोय, एक धाव घेताना पाहतोय. आपण पाहतोय एक लेजंड खेळाडू राजेंद्र म्हात्रे आणि महेश ठाकूर यांची सुद्धा इथे उपस्थिती लाभलेली आहे. त्यांची सुद्धा आम्ही मनापासून खूप खूप आभारी आहोत. अनेक वर्ष त्यांनी सुद्धा या क्रिकेटमध्ये आपले नावाची छाप सोडली. असे वेगवान गोलंदाज पाहतोय महेश ठाकूर. या वर्षी या केगाव प्रीमियर लीग मध्ये मला वाटते त्यांनी आराम केलेला आहे. सतत 4 वर्ष त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभाग असाचा. यावर्षी थोडा वेळ नाही भेटला, त्यामुळे थोडस पायाला दुखापत आहे, त्याच्यामुळे त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. पण आपले सामने पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. पुन्हा एकदा पाहतोय आकाशला आणि डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहे चेंडू. हॉलेंडर आहेत आपले. हॉलेंडरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण आज अतुल पाटील असतील आज ग्राउंड मॅनेजरच्या भूमिकेमध्ये, तर पंचांच्या भूमिकेमध्ये प्रमोद पाटील, हर्षद ठाकूर, कुंजन ठाकूर, संदेश ठाकूर, ठाकूर परिवार आहेत सर्व पंचांच्या भूमिकेमध्ये. आज जर सर विचार केला तर जिनिशान तन्वी स्पोर्ट्सचा जो मुख्य गोलंदाज होता विपुल,
काल त्याच्या मला वाटते थोडासा हाताला दुखापत झाली आणि या स्पर्धेतनं त्याला माघार घ्यावी लागली, म्हणून थोडासा आज कुठेतरी दडपण वाढलेला पाहतोय आपण या संघाचा की 69 धावा उभारलेल्या आहेत. दर विपुल असर निश्चितच थोडी अजून धावसंख्या कमी असते. पुन्हा एकदा मला वाटते या षटकातला हा तिसरा अवांतर चेंडू असेल. पंच सांगतात की हा लेग स्टंपच्या जाणारा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर चेंडू आहे. यानंतर होणारा सामना देखील एक बिग फाईट मॅच पाहायला भेटेल. एकीकडे असेल कश्यप फायटर्स म्हणजे केगावचा ऑलराऊंडर खेळाडू पियुष ठाकूर, तर दुसरीकडे असेल हार्दिक स्पोर्ट विराज पाटील, हा देखील एक बलाढ्य असा ऑलराऊंडर आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू अवांतर आलेला. आकाशकडनं ही अपेक्षा नसेल त्यांच्या संघाला की का मुख्य गोलंदाज एक खेगाव एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिला जातोय, या गोलंदाजाकडनं 4 अवांतर चेंडू येतात म्हणजे खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजी चांगली केली, त्याच पावलावर पाऊल टाकून तुला गोलंदाजी देखील चांगली करायची आहे, पण कुठेतरी 4 अवांतर चेंडू आलेले आहेत. सुरेख चेंडू, मला वाटते गडी बाद होतोय. यारकर चेंडू डीजे फलंदाजी करावी लागेल. आज आपण पाहतो की पहिला सामना देखील एकतर्फी झाला, दुसरा धावसंख्या झाली ती 12. अजून देखील विजयासाठी आपल्याला 58 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहतोय नवीन फलंदाज सनी. या सनीने काल तुफानी अशी बल्लेबाजी केली होती, काय षटकार मारले होते. शेवटच्या षटकामध्ये मला वाटते 18 धावा मारल्या होत्या आणि 1500 रुपयाचा पारितोषिक देखील फटकावला होता. तोच सनी पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहतोय. षटक चालू आहे दुसऱ्या षटकामध्ये. काही चेंडूंचा खेळ संपला आहे, काही चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण सनी. पंच सांगतात की हा डॉट चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातोय. चांगला मला वाटते पंचांवर अपील केला होता, दबाव टाकला होता गोलंदाज आकाश यांनी. चांगली गोलंदाजी, चांगली कमबॅक करताना पाहतोय आपण. जरी 4 चेंडू अवांतर टाकले असतील तरी षटकाचा विचार केला तर फक्त आतापर्यंत 10 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू, या चेंडूवर षटकार आला तर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला भेटेल आणि मला वाटते दांडी गुल डीजे
नाही हो मला नाही माहिती. रौनक असेल तिच्या नाव पुन्हा एकदा पाहतोय आप चेंडू आतमध्ये आलेला आहे. अजूनपर्यंत चेंडू काही डिक्लेअर झोन मध्ये गेला नाही. पंच आपण जागेवर हा. लाईन मारलेली आपण चेंडू आतमध्येच आहे. 2 पाटी लाईन आहे. तो झाड आतमध्ये आहे. 2 धावा भेटतात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 14. एकतर्फी खेळी करावी लागेल. जशी काल झुंज दिली निकी आणि तशीच आज देखील झुंज घ्यावी लागेल तुला. पुन्हा एकदा मला वाटते उचली घेणारा चेंडू पण एक धाव भेटतो. 1 धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली 15. अजूनपर्यंत विचार केला तर काही हरकत नाही. निखिल सारखा चांगला मोहरा आहे. अजून 3 षटकांचा खेळ बाकी असेल. जरी 3 षटकामध्ये 50 ते 55 धावा जरी झाल्या तरी त्या सुद्धा चेस करू शकता एवढी या खेळाडूमध्ये कॅपॅसिटी आहे. निर्धाव चेंडू तो स्वतः मला वाटते फलंदाज नाराज आहे या चेंडूवर. मोठा फटका मारायची संधी होती या चेंडूवर पण थोडासा नाराज दिसतोय निखिल. चांगला फटका मारला. किती धावा भेटत बघूया. निश्चितच मला वाटते चेंडू सीमा पार चौकार. डीजे पाच गडी बाद 19 धावा. थोडासा कुठेतरी आता धावसंख्येला आकार येताना पाहतोय. एकात मोठा फटका आला तर अजून पुन्हा सामन्याला मजा येईल. आणि मोठा फटका आला की काय पंच सांगतात की एकच धाव भेटणार. चेंडू नक्कीच सीमा पार होता. आपण डिक्लेअर झोन मधनं चेंडू जातोय. 1 धाव भेटतो. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 20. षटक चालू आहे ते 3रं. चेंडू टाकून झालेले आहेत ते मोरे बॉल सांग. 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू बाकी असेल. लगेच पाणी घेऊन रेडी राहायचं आहे 12व्या खेळाडूंनी. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाणी घेऊन रेडी राहायचं आहे. शेवटचा चेंडू षटकार आल्यावर मजा येईल पण कोणत्याही प्रकारची रिस्क घेणारी प्रवीण ठाकूरची चालकी बघा. काय क्षेत्ररक्षण केलंय. पहिलाच चेंडू प्रवीण ठाकूर यांनी सर्कलचा अडवला. त्यानंतर हा दुसरा चेंडू आता मला वाटते गेलेला आहे 3ऱ्या षटकाच्या समाप्तीला. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 21. सुद्धा संपत आलेला आहे. तीन षटक संपल्यानंतर 4थ्या षटकासाठी आमंत्रित केलेला आहे गोलंदाज
अमोल. पण त्या अमोल हा अगोदर मला वाटते दोन्ही सामने खेळायला नव्हता. मला वाटते आजच अमोल आलेला आहे. 40+ खेळाडू आहे अमोल. चांगला गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. म्हणजे आता विवेकच्या संघाची मला वाटते गोलंदाजी जबरदस्त झालेली आहे. सर्वचे सर्व गोलंदाज एक अतिशय बलाढ्य आहेत. अमोल देखील चांगला गोलंदाज आहे. पण त्या चांगल्या गोलंदाजाच्या समोर देखील एक तेवढाच मोठा फलंदाज पाहतोय. बलाढ्य फलंदाज पाहतोय निखिल. मात्र निखिल आता या गोलंदाजीच्या वर तुला मोठे मोठे फटके मारावे लागतील. आपला संघ अडचणीमध्ये आहे. फक्त 21 धावा झाल्या अजूनपर्यंत. 49 धावांची आवश्यकता असेल. चांगला चेंडू. 40+ खेळाडू आहे पण गोलंदाजी जबरदस्त आहे. रिद्धी सिद्धीमध्ये हा खेळणारा खेळाडू आहे. सतत प्रॅक्टिस असतोय. ग्रामीण सामने देखील खेळतोय. काल देखील नाईट स्पर्धा देखील बोकरविडा येथे खेळलेला आहे. तर एक चांगला गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडा बदल करतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. काय गोलंदाजी अमोल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक आजचे जर सामने पाहिले तर पहिला सामना एकतर्फी झाला. दुसरा सामना देखील एकतर्फी होताना पाहतोय. पण निखिल आहे तोपर्यंत अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे म्हणायला काय हरकत नाही. चेंडू निर्धाव जातोय. लगातार तिसरा चेंडू निर्धाव. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके येत नाही. फलंदाजांना जरासा होप सेव द्या डीजे वाले. आता आनंद शिंदेला रेडी ठेवा. कुठेतरी षटकार चौकार पाहायला भेटतील. मॅच चुरशीची उद्या. प्रेक्षकांचं मन जिंकू द्या. कोणी जिंकू द्या. प्रेक्षकांचं मन जिंकला पाहिजे. एक धाव भेटतोय. चांगला प्रयत्न करतोय निखिल. पण नीट सगळ्या बॅटीवर चेंडू येत नाही. चेंडू वारंवार निर्धाव जातात. पण या चेंडूवर एक धाव येतो. एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 5 गडी बाद 22 धावा. प्रथमच आपण स्ट्राईकवर पाहतोय फलंदाज वैभव. वैभव आहे ना. मला वाटते चांगला फटका मारलेला आणि तिथे मला वाटते क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. आकाश आहे. आकाश कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही. डीजे आज मला वाटते प्रेक्षकांना फरमाईश नाहीत पानवाले गाण्यासाठी. नाही तर पानवाले गाण्यासाठी प्रेक्षकांना काल आपल्याला फरमाईश यायची. 100-200 रुपये डीजे वाल्याला सुद्धा भेटायचे. पण आज प्रेक्षक शांत आहेत. तर मॅचेस एकतर्फी होताना पाहतोय तर प्रेक्षक सुद्धा शांत असतील. पहिला संघ जिंकला ओव्हीएन युवी स्ट्रायकर्स. त्यांचे डबे आले मटणाचे मैदानामध्ये. दुसरा संघ आपण पाहतोय विजयाच्या वाटेवर आहेत पार्थ्यान गरवी स्पोर्ट. त्यांचे सुद्धा आता चिकन मटणाचे डबे सुद्धा मैदानामध्ये येतील. चांगला चेंडू. चांगला फटका. चेंडू सुद्धा नशिबाची साथ पाहतोय आपण क्षेत्ररक्षकांना देताना. प्रवीण ठाकूरकडं चेंडू आलेला आहे. क्षेत्ररक्षकावाले जर हा सामना जिंकला तर प्रवीण ठाकूर यांच्याकडनं 2 ते 3 गावठी कोंबड्यांचा चिकन त्यांना बनवलेलंच आहे. ते सुद्धा डबे आपण मैदानामध्ये येताना पाहायला भेटील. धाव एकच असेल. धाव संख्या झालेली आहे ती मोरे धावा 23 का 24. 22 धावा झालेल्या आहेत. 4 षटक 23 झालेले आहेत. 4 षटक संपलेले आहेत. मला बॅट्समनचं नाव नाही माहिती. नाव विचारते मी यांना त्यांना. हा याचा आपला जगनचा पोरगा ना. फलंदाजाचं नाव स्ट्राईकला आहे त्याचा. सिद्धार्थ. नाव सांगत जा. आपला 12वा इथे अवेलेबल नाही. सिद्धार्थ. षटक चालू आहे. 5व्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आकाशला पाहतोय आपण. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं. काय वेगवान गोलंदाज पाहतोय आपण आकाश.
खेगाव एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिला जातोय तोच गोलंदाज आपण आकाशला पाहतोय. प्रत्येक षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. जो कोणी खेळाडू 50 धावा मारेल त्याला जयंत पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक पटकवा. जयंत पाटील काही कमी पडणार नाही तुम्हाला पैसे देण्यासाठी. खेळ करा, प्रेक्षकांचं मन जिंका. कुठेतरी षटकार येऊ द्या, कुठेतरी विकेट हॅट्रिक येऊ द्या, कुठेतरी 50 धावा मारा आणि पारितोषिक जिंका. तुम्हाला पारितोषिक देण्याचं काम जयंत पाटील करतोय, पण तुम्ही खेळ दाखवा असा प्रेक्षकांची इच्छा आहे. पुन्हा एकदा झेल उडला. झेलच्या खाली स्वतः क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे राज. खूप दयनीय अवस्था. चांगला बॉल खुलाट टाकला होता फलंदाज समजू शका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन यांना आपण पाहताय. तर दुसऱ्या बाजूनं 7 विकेट गेले तरी सलामीला आला निखिल म्हात्रे. कॅप्टन अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा. समीकरण आता थोडंसं अवघडलंय. धावफलकावरती धाव फक्त 23 आहे. तर ते येणारे 8 बॉल आणि 47 धावांची गरज. त्यावेळेसचा बॉल काय घडतंय. बॅटची कळा आणि कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात अजून एक धक्का. फलंदाज बाद. सचिन बॅक टू द डगआउट.
बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. सामन्यातल्या औपचारिकता शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती निखिल म्हात्रे जो एकटा झुंज देतो, परंतु आता सामना बराचसा दूर गेला. 6 चेंडू आणि 46 धावांची गरज असताना तर निखिल किती षटकार मारू शकतो हे आपल्याला पाहायला मिळेल. 8 विकेट्स आतापर्यंत. 9 विकेट गेल्यात. त्यामुळे आता ऑल आउट होण्यापासून सुद्धा आपल्या संघाला वाचवायचा. शेवटचं षटक, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण. वा वा वा, चेंडू सीमा पार, षटकार. तुझ्यासाठीच आणलाय केवढा, तू घालून घे बघ एवढा, तुझ्यासाठीच आणलाय केवढा, तू घालून घे बघ एवढा. धन्यवाद. काय फटका होता, समोर मारला, स्ट्रेट हिट. इट्स अ ग्रेट हिट, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. यावेळेसचा बॉल देखील आता बॅटने खेळायचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त नाही झाला आणि आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. आय थिंक 6 बॉल खेळायचा निश्चितच असेल की काय. पहिल्या बॉलवर षटकार नंतर डॉट बॉल गोलंदाज सचिन ना पाहता पण चांगली गोलंदाजी कमबॅक झालं. सामना बराचसा दूर आहे. आता 4 चेंडू आणि 40 धावांची गरज. ISPL सारख्या स्पर्धा आता टेनिस क्रिकेटमध्ये आलं, ज्यामध्ये एका बॉलवर 9 धावांचा 9वा मिळतो आणि तसे 4 फटके आले तरी सुद्धा सामना दूर आहे. 4 चेंडू आणि 40 धावा. सामना कुठेतरी एकतर्फी झाला. इथे जर पहिला सामना पाहिला तर 6 बॉल 37 पाहिजे होत्या. या मॅच मध्ये 6 बॉल 46. सुपर 6च्या मॅचेस कुठेतरी एकतर्फी, परंतु आता काय घडतंय, जाता जाता का होईना आपल्या मनगडातला दम निखिल म्हात्रे दाखवतोय. ठोकतोय षटकार मॅक्सिमम. सामना खूप दूर आहे. 37 धावाला पाहायला मिळतात. 29ची गरज. हा बॉल सोडून दिला. पंच इंटरेस्टेड, पंचाचे दोन्ही हात धरतील समांतर, अर्थात चेंडू अवांतर आणि वाईडच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 38. 38 धावा, अजूनही 32 धावा करायचे. येणारे बॉल शिल्लक असतील 3 बॉल. तर दरम्यान मान्यवरांचा शुभागमन होत असताना पाहायला मिळते. एक ओरन टेनिस क्रिकेट मधले एक वेगवान गोलंदाज, लेदर क्रिकेट मधले एक वेगवान गोलंदाज आणि ONGC संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, अर्थातच नाना मयेकर यांचं आगमन होतं. त्यांचं आम्ही प्रथमतः शब्द सुमनांना स्वागत करतो. दादा आपलं स्वागत आहे खेगाव प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. यावेळेसचा बॉल पॉइंटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, खेळाडू डावली बॉल. शेवटच्या क्षणी त्यांना हुलकावली देत बॉल सीमा पार, डीप पॉइंट, बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन जगदंबा हार्दिक आणि जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स आणि कश्यप फायटर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि त्वरित सजवून घ्या क्षेत्ररक्षण. चला कश्यप फायटर्स आणि जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स. मॅन ऑफ द मॅच. नाही चक्के मारले त्याला.
निखिलला हा निखिल चला निखिलसाठी कॅश प्राइज आहे. मारले महेश षटकार नाही मारले. निखिल त्यांचं नाव काय बाबांचं? अरे आता ज्यांनी 2 षटकार मारले त्याला नाही, बाबांचं नाव काय? भास्कर मात्र सन्माननीय भास्कर म्हात्रे साहेबांकडून निखिलसाठी कॅश प्राइज झाले. 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालं, ते आपण निखिलला देऊयात. आणि नेक्स्ट मॅच साठी आधी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विराज आणि पियुष चला त्वरित आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि सामन्याला सुरुवात करूया. आपण जाऊया तिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याला बॉलिंग करत असताना 5 विकेट हॉल आणि बॅटिंग करत असताना 22 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं, तो आकाश ठाकूर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आम्ही विनंती करू सन्माननीय नाना मयेकर साहेबांना, साहेब आपण यायचा आपल्या शुभ हस्ते आपण आकाशला मॅचचा पुरस्कार देऊया. लेदर क्रिकेट मधलं एक मोठं नाव, ओरन टेनिस क्रिकेट मधलं एक वेगवान गोलंदाज यांची उपस्थिती आपण पाहता, त्यांचं आपण वेलकम करूया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या मॅचचा मला मॅच नो डाऊट आकाश ठाकूर. चला आकाश या आपण. त्याला दिले जाणार केगाव प्रीमियर लीग सामनावीराची ट्रॉफी आणि त्यासोबत दिलं जाणार एक विशेष आकर्षण या स्पर्धेचं राहिलंय, अर्थातच कोल्ड ड्रिंक्स, ज्याची खरं तर प्रचंड आवश्यकता या उन्हाच्या तडाख्यामध्ये. आकाश आपण खरं तर सर्वांना सांगायला आवडेल की या सीझन मधला सर्वाधिक महागडा खेळाडू, तब्बल 40,000 पॉइंट्स त्याच्यावर बीड लागली होती, तो खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. निखिल मात्रेला बोला. निखिल मात्रेला बोला. आणि नक्कीच नाना मयेकर साहेब एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आपण नेहमीच पाहतो. चला निखिल, त्याआधी आपण या 200 रुपयाचे कॅश प्राइज सन्मान्य भास्कर साहेबांकडून ते आपल्याला दिलं जाईल. नाना मयेकर साहेब आपल्या इथे उपस्थित आहेत. साहेबांना आपण या स्पर्धेबद्दल विचारूया, मनोगत विचारूया आणि एकंदरीत एक प्रश्न जरूर असेल की एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून आपल्याकडे नेहमीच पाहिलं जाते, त्याआधी आपण 200 रुपयाचे कॅश प्राइज आपल्या हस्ते देऊयात. 2 षटकारांसाठी 200चे कॅश प्राइज. निखिल संघ जरूर परास्त झाला, परंतु आपण चांगली कामगिरी केली, अभिनंदन. नेक्स्ट इयर साठी शुभेच्छा असतील. आणि त्याआधी आपण अतिथी सन्मानाकडे वळणार आहोत. आम्ही विनंती करतो आमच्या लाडक्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते एक लेजेंडरी क्रिकेटर सन्मान्य नाना मयेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे केला जातो. सन्मानचे या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक, मैत्रीचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ देऊन नाना मयेकर साहेबांचा सन्मान. आपण चव्हाणकडे जाऊया, थोडीशी त्यांची मुलाखत ऐकूया. खरं तर लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट एक वेगवेगळे फॉर्मॅट आहेत, परंतु आपल्या काही एक वेगळं क्रिकेट खेळलं जायचं. हल्लीचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. एकंदरीत हे युवा खेळाडू आहेत, आज केगाव प्रीमियर लीग खेळतात. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीच्या माध्यमातून जेवढा खेळ खेळला त्या माध्यमातून या युवा खेळाडूंना आपल्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी एवढा एक संदेश देऊ शकतो की आमच्या वेळचा जो क्रिकेट होता तो खूप चेंज होता आणि आत्ताचा क्रिकेट एवढा फास्ट झालेला आहे की प्रत्येकाला आपला फिटनेसच्या बाबतीत त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला लागतं आणि जर फिटनेस असेल तर ते पुढे आपलं भविष्य हे करू शकतात. पण मी म्हणतो की टेनिसपेक्षा त्यांनी सीझनकडे जास्त वळावं, कारण त्याच्यात आता खूप फॉर्मॅट्स आहेत. IPL चालू झाले, परत प्रीमियर लीग वगैरे, रायगड प्रीमियर लीग वगैरे अशा भरपूर मॅचेस. आता आमच्या वेळेस फक्त आम्ही डिस्ट्रिक्टला जाऊन खेळायचो तेवढाच फक्त मॅचेस होत्या, पण आता खूप ऑप्शन ओपन झालेले आहेत. तर त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष देऊन फिटनेसवर जास्त लक्ष द्यावं हीच मला त्यांना सांगण्याची इच्छा आहे. हो नक्कीच. आपण जर पाहायला गेलो तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ठाण्यातील शहापूरचा ओमकार तारमाळे आज IPL खेळतोय हैदराबादमध्ये. तसेच आपल्याच उरणचे खेळाडू सुद्धा पुढे जाऊन लेदर क्रिकेटमध्ये मोठं नाव करा. एकंदरीत त्यासाठी भरवण्यात येणारी केगाव प्रीमियर लीग आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणाल? एकंदरीत ग्राउंड बघितलं तर मला जरा जुनी आठवण आल्या, पण ठीक आहे, तरी पण ग्राउंड खूप छान आहे आणि एवढ्या ह्याच्यात तुम्ही एवढी मेहनत घेतात त्याच्यामुळे पुढे भविष्यात त्यांना आणखीन चांगल्या उपलब्ध मिळतील एवढं मी इच्छा सांगतो.
धन्यवाद देव होते नानाभाई सर. त्यांना मी विनंती करू आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा. दॅट्स द पोस्ट मॅच प्रेझेंटेशन ज्यामध्ये आमचे सन्मान्य मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण दिलं गेलं आकाश ठाकूर याला मॅन ऑफ द मॅचचा किताब. जाऊयात नेक्स्ट मॅचसाठी जिथे जगदंबा हार्दिक स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये टीम कश्यप फायटर्स. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पाहताय केगाव प्रीमियर लीगचं 5वं पर्व. थँक्यू.